करण्यात येणार आहे। मागण्यांसाठी काही उरले नाहीये शेतकऱ्यांना, त्यामुळे कर्जमाफी मुद्द्यावर ते आंदोलन करत आहे। कर्जमाफी मुद्दा हा वादग्रस्त आहे, त्यामुळे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री निर्णय घेतील। काही शेतकरी नियमित कर्ज भरतात, त्यामुळे त्यांचं काय असा प्रश्न आहे, त्यामुळे यावर उच्च पातळीवर निर्णय होईल। संजय राऊत नेहमीच राजकीय विषयावर भाष्य करत असतात। मीडियाने दखल घेतल्याचे काम आहे, बाकीच्यांनी दखल घेण्याचे काम नाही। फार टेन्शन घेऊ नका, राजकारणासाठी ते काही ना काही बोलत असतात, त्यामुळे जनतेची करमणूक होत असते। 6 महिने पालकमंत्री आपल्या जिल्ह्यात जात नाहीत। मी लवकरच नंदुरबारला जाणार आहे, अधिवेशनामध्ये असल्याने मला जाता आलं नाही, असं कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी म्हटलंय। तुला वाटेल तू घे बाबा। कोकाटे राज्यातल्या अनेक भागांमध्ये अवकाळी पाऊस झाला, त्याच्यामुळे प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। नाशिकमध्ये देखील कांदा असेल, द्राक्ष बागा असतील यांचं नुकसान झालंय। आपल्याकडे काय अधिकृत माहिती आहे, काय नेमकं नुकसान? नाही, ही गोष्ट खरी आहे की अवकाळी पाऊस महाराष्ट्रामध्ये बऱ्याच जिल्ह्यांमध्ये सुरू आहे। हवामानाच्या अंदाजानुसार आजचा दिवस त्यामध्ये आहे एक शेवटचा दिवस कदाचित। त्यामुळे कालही रात्री 2-3 जिल्ह्यामध्ये अहिल्यानगर, सिंधुदुर्ग आणि 2-3 जिल्ह्यामध्ये पाऊस झालेला आहे। त्यामुळे ज्या ज्या ठिकाणी पाऊस होतोय त्या त्या ठिकाणी कृषी अधिकारी आणि जिल्हाधिकाऱ्यांना पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आलेले आहे। स्टँडिंग ऑर्डर्स त्या, त्यामुळे त्यांचे पंचनामे सुरू आहे। आतापर्यंत जवळपास 24 जिल्ह्यामध्ये आणि 110 तालुक्यामध्ये पाऊस मोठ्या प्रमाणावर झालेला आहे आणि तिथले पंचनामेची फिगर जी आहे ती 25,000 ते 26,000 एकरापर्यंत साधारण अंदाज आहे। तर त्यामध्ये संपूर्ण पंचनामे जेव्हा होतील तेव्हा त्या त्या जिल्हाधिकाऱ्याकडनं राज्य शासनाला प्रस्ताव जाईल आणि आपत्ती व्यवस्थापनमधून शेतकऱ्यांना मदत कशी करता येईल त्या संदर्भात कॅबिनेटवर चर्चा करून त्यांना आपत्ती व्यवस्थापनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मदत केली जाईल। सर्वाधिक जे काही नुकसान झाले ते कुठे झाल्याचं जाणवतंय? तर नाशिक जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान आहे, कारण नाशिक जिल्ह्यामध्ये कांदा पीक आहे आणि कांदा पीक मोठ्या प्रमाणात लागवड झालेली आहे। त्यामुळे कांदा पीक तसं बागायती पीक आहे। काही जिरायती याच्यामध्ये गहू, त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे जे कडधान्य आहेत त्या जिरायती पिकामध्येही नुकसान झालेलं आहे आणि काही फळबागा आहेत। म्हणजे समजा 13-13.5 रुपये आपण जिरायती पिकांना देतो, 27,000 रुपये आपण बागायती पिकांना देतो आणि 36,000 रुपये आपण फळबागांना देतो, असं सर्वसाधारणपणे शासनाचे नॉर्म्स आहेत। त्या संदर्भात आणखी पंचनामे करून नुकसान किती झालं, काय झालं ते सविस्तर माहिती अद्याप या ठिकाणी डिपार्टमेंटकडे प्राप्त नाही। पण सविस्तर माहिती 1-2-4 दिवसामध्ये गोळा झाली की मग त्या संदर्भात आपत्ती व्यवस्थापन बरोबर मंत्र्यांबरोबर बसून एक निर्णय घेण्यात येईल आणि कॅबिनेटला ते संपूर्णपणे आढावा या ठिकाणी घेऊन आणि त्या दृष्टिकोनातून मदत जाहीर होईल। नाशिक जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान आहे, सटाणा, बागलाण परिसरामध्ये। राज्यामध्ये देखील अनेक ठिकाणी नुकसान झालंय। आपण प्रत्यक्ष काही पाहणी? मी जाणार आहे, मी आता आज थोड्या वेळाने जमलं तर मार्च सांगवीला या ठिकाणी जाणार आहे माझी मीटिंग संपल्यानंतर आणि तिथे पाहणार आहे। उद्या जमलं तर नंदुरबारला जाणार आहे, परवा नंदुरबारला सुद्धा मी त्या ठिकाणी पाहणार आहे। 2-4 ठिकाणी जिथे मला शक्य आहे त्या ठिकाणी शेतीवर जाऊन प्रत्यक्षात मी या ठिकाणी पाहणी करणार आहे। पीक विम्याचा ट्रान्झिशन पिरियड आहे, रिन्युअलचा पिरियड आहे शेतीचा, काही त्याचा परिणाम यावर होतो? पीक विम्याच्या संदर्भामध्ये धोरणात्मक निर्णय अजून घ्यायचा बाकी आहे। त्या संदर्भात मागच्या पीक विम्याच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात तक्रारी प्राप्त झाल्या होत्या, त्यामुळे पीक विम्यावरती रिवाईज या ठिकाणी प्लॅन तयार करून त्या संदर्भात चर्चा माननीय मुख्यमंत्री आणि माननीय कॅबिनेट मंत्र्यांच्या बरोबर या ठिकाणी चर्चा करण्यात येईल आणि त्यानंतर पीक विम्याची या ठिकाणी घोषणा होईल। नाशिक महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन, गुइलेन बॅरे सिंड्रोम अर्थात GBS ला घाबरू नका, पण दक्षता घ्या। पाणी उकळून प्या, स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा, शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका। लक्षात ठेवा, अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा, चालताना त्रास किंवा अशक्तपणा, बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा। सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित। पुढील बातमी नांदेडहून। प्रत्येक नांदेडकरांनी एक झाड लावावे अशी जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन आहे। जिल्हाधिकारी यांनी नवीन चार्ज घेतल्यानंतर अनेक उपक्रम हाती घेतले असून नांदेड जिल्ह्यामध्ये गळमुक्त अभियान राबवण्यास सुरुवात झाली आहे। त्यासाठी शेतकऱ्यांची नाली खोलीकरण तसेच काळ अभियानास पुढे येऊन प्रशासनाला सहकार्य करावे। सध्या जिल्ह्यामध्ये महानगरपालिका, जिल्हा परिषद तसेच काही NGOच्या मार्फत व लोकप्रतिनिधींच्या मार्गदर्शनाखाली
विविध उपक्रम राबवण्याचा आमचा संकल्प आहे व येणाऱ्या काळात मोठ्या प्रमाणात पाण्याची टंचाई भासणार असून त्यासाठी देखील प्रशासन तयारी करत आहे। नांदेड शहरामध्ये धुळीचे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात आहे। सगळीकडे कामं चालू असल्यामुळे प्रदूषण मोठ्या प्रमाणात होत असून त्यासाठी नांदेडकरांनी प्रत्येकी एक झाड लावून त्याचे संगोपन करावे, जेणेकरून सर्व नागरिकांना शुद्ध हवा मिळेल, असे आवाहन जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे। त्या ठिकाणी करू शकतो काम। त्यानंतर नाला खोलीकरणाची मोहीम आपण ऑलरेडी चालू केलेली आहे। त्याला पण जलयुक्त शिवारमध्ये प्रशासकीय मान्यता झाल्यात आणि त्यासोबत हे जे बंड स्टॅबिलाइज व्हावेत म्हणून ग्रास लागवड किंवा बांबू लागवड जवळजवळ 14-15 हजार बांबू लागवड आपण मोटरगा, हिब्बट आणि माऊली या 3 गावांमध्ये प्लॅन केलेला आहे आणि भविष्यामध्ये पण वृक्षारोपणाचा कार्यक्रम महापालिका आणि इतर ज्या ॲक्टिव्ह संस्था आहेत त्यांच्या सहकार्याने घेण्याचा आमचा प्रयत्न राहील। त्याचबरोबर ट्रॅफिकचे जे काही इश्यूज आहेत, वाहतूक कोंडी आणि रस्ता सुरक्षेच्या दृष्टीने तो एक आता इमिडिएट प्रायोरिटीचा मुद्दा आहे। कारण आपण बघतो की प्रत्येक रस्त्यावर खूप जास्त क्राऊड आहे, तर त्यामध्ये काही ठिकाणी नेव्हिगेशनमध्ये काही बदल करून किंवा काही ठिकाणी झेब्रा क्रॉसिंग असेल किंवा ऑलरेडी PWD या सायकल ट्रॅक रिमूव्हलचं काम करत आहे, तर तो पण हळूहळू त्याचा परिणाम दिसेल। काही ठिकाणी आपले जे बाजार आहेत ते बाजाराचं रिलोकेशन काही ठिकाणी करता येणं शक्य आहे का, किंवा जे आपले मोर्चाचे जे रूट आहेत त्याला काय अल्टरनेट देऊन आपण तिथलं कंजेशन कमी करता येईल का, हे आमच्या सध्या विचाराधीन आहे। आणि त्यासोबत ॲक्सिडेंटचं प्रमाण खूप आहे नांदेड जिल्ह्यामध्ये, तर आम्ही जिल्ह्यातल्या सगळ्या ब्लॅक स्पॉटचं एक पुस्तिका तयार केली आहे। त्यामध्ये त्या स्पॉटचा फोटो, ते कुठल्या एजन्सीकडे काम आहे, तिथं सध्या अडचणी काय आहेत आणि सोल्युशन काय, त्याचं एक मोठं बुकलेट तयार केलेलं आहे। आणि आम्ही एप्रिलच्या 2ऱ्या आठवड्यात रस्ता सुरक्षेची मीटिंग घेणार आहोत। त्यामध्ये सर्व एजन्सीज, नॅशनल हायवे आहेत, ZP आहे, PWD आहे, यांना बोलून ऑलरेडी आम्ही त्यांना ते सगळं बुकलेट शेअर केलं आहे। तर काय काय उपाययोजना करता येतील, काही शॉर्ट टर्म असतील, काही लॉंग टर्म असतील। शॉर्ट टर्म म्हणजे रंबलर स्ट्रीप आहे, सायनेजेस आहे, स्पीड ब्रेकर असेल किंवा कॅट आहे तिथं बसवता येईल का, झेब्रा क्रॉसिंग करता येईल का, किंवा फ्री लेफ्ट आपल्याला काही ठिकाणी करता येईल का, किंवा काही जे छोटे रोड जे नमस्कार नाशिककर, आज आपण आहोत ललित रुंठा ग्रुप यांच्या रुंठा फ्लोरेन्झा या प्रोजेक्टला। तर हा प्रोजेक्ट आहे प्रीमियम लोकेशनला, म्हणजेच गोविंद नगर जवळ। या प्रोजेक्ट मध्ये आपण 20हून अशा लक्झरियस अम्युनिटीज दिलेल्या आहेत, जसे की वॉकिंग ट्रॅक, मल्टीपर्पज हॉल आणि यासारख्या भरपूर अशा युनिक अम्युनिटीज। चला तर मग बघूया आपण आपला सॅम्पल फ्लॅट। तर हा आहे आपला प्रशस्त असा लिव्हिंग रूम आणि याला आपण सुंदर अशी बाल्कनी दिलेली आहे। हा आहे आपला डायनिंग टेबल। तर हा आहे आपला किचन एरिया आणि आपण इथे किचन चॉपिंग काउंटर वेगळं दिलेलं आहे। इथे आपण दिलेले आहेत किचन ट्रॉलीज आणि स्टोरेज साठी आपण इकडे कॅबिनेट्स पण दिलेले आहे आणि प्लस आपण इथे युटिलिटी एरिया पण दिलेला आहे। हा आहे आपला चिल्ड्रन बेडरूम आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे इथे आपण फोल्डेबल असा बेड दिलेला आहे। इथे आपण दिलेला आहे कॉमन वॉशरूम, ज्याला अटॅच आपण मिरर सुद्धा दिलेला आहे। हा आहे आपला मास्टर बेडरूम आणि ज्याला आपण अटॅच टॉयलेट आणि वॉशरूम दिलेला आहे। मग नाशिककर, कसा वाटला तुम्हाला आमचं सॅम्पल फ्लॅट? तुम्ही पण येताय ना आमचं सॅम्पल फ्लॅट बघायला? पुढील बातमी नाशिकहून। राष्ट्रीय कर्मचारी सेना विभागीय कार्यशाळा पेठरोड पंचवटी नाशिक याचा भव्य शाखा उद्घाटन सोहळा 4 एप्रिल 2025 रोजी फटाक्यांच्या आतिषबाजीत शिवसेनेचे उपनेते तथा नाशिक जिल्हा प्रमुख अजयदादा बोरस्ते व शिवसेना युवा सेना जिल्हा प्रमुख रुपेश पालकर यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले। तसेच शिवसेनेचे उपनेते अजयदादा बोरस्ते, युवा सेना जिल्हा प्रमुख रुपेश पालकर व आलेल्या मान्यवरांचा सत्कार राष्ट्रीय कर्मचारी सेना विभाग कार्यशाळा पेठरोड यांच्या पदाधिकाऱ्यांनी शाल व श्रीफळ देऊन केला। तसेच शिवसेनेचे उपनेते अजयदादा बोरस्ते, युवा सेना जिल्हा प्रमुख रुपेश पालकर व आलेल्या मान्यवरांनी
विभागीय कार्यशाळांमध्ये जाऊन पाहणी करत अधिकाऱ्यांना सूचना केल्या। उपनेते अजय बोरस्ते यांनी अधिकाऱ्यांना या ठिकाणी आता शिवसेनेचे शाखा ओपनिंग करण्यात आले आणि इथून पुढे या कार्यशाळेतील सदस्य असो किंवा कर्मचारी असो यांना कोणतीही अडचण येऊ नये, आल्यास आपण त्यांना योग्य ते मार्गदर्शन करावं असं विभागीय कार्यशाळेतील अधिकाऱ्यांनी सांगितलं। यावेळी शिवसेनेचे उपनेते अजयदादा बोरस्ते, युवा सेना जिल्हा प्रमुख रुपेश पालकर, संजय काजडे, देवेंद्र जाधव, देवेंद्र पाटील, राजेंद्र पालखेडकर, योगेश पाटील, शरद सोमासे, शरद सूर्यवंशी, मनीषा वाघ, गोरख खैरनार, विजय गांगोडा, प्रभाकर आव्हाड, संदीप फुलपगारे, मुस्तफा शेख, तुषार मोरे तसेच राष्ट्रीय कर्मचारी, विभागीय कार्यशाळेतील पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज खरं तर हा जो नाशिकचा महत्त्वाचा डेपो आहे, ज्या ठिकाणी STच्या सर्वच आपण बघता आहात की हा सगळं रिपेरिंग होतं आणि हा महत्त्वाच्या अशा ठिकाणी आज शिवसेनेची शाखा उभारली आहे, राष्ट्रीय कर्मचारी संघटनेची। आमचे देवेंद्र जाधव या ठिकाणी अध्यक्ष आहेत, पालखेडकरजी आहेत आणि आम्ही डेपो मॅनेजरला सुद्धा भेटलो। आम्ही सांगितलं की तुम्हाला माहिती की शिवसेना मुळात हा कामगार चळवळीतून निर्माण झालेला पक्ष आहे आणि त्यामुळे कर्मचाऱ्यांचे अधिकार हे अत्यंत महत्त्वाचे आहेत। या व्यतिरिक्त ह्या विभागाचे जे मंत्री महोदय आहेत हे माननीय सरनाईक साहेब हे सुद्धा शिवसेनेचे आहेत। त्यामुळे या माध्यमातून या डेपोला असेल किंवा नाशिकमधील या सर्व कर्मचाऱ्यांना आपल्याला त्यांच्या हक्कासाठी काही करून देता येईल का, याही संदर्भात आमची चर्चा झाली। तसंच या ठिकाणचे जे कर्मचारी आहेत, मग त्यांचा टेन्युअर असेल, अनेक कर्मचारी गेली अनेक वर्ष याच ठिकाणी काम करतायत, मग काही कर्मचाऱ्यांना अशा पद्धतीचा अन्याय कशाला, 3 वर्षाचं टेन्युअर असतं, त्यामुळे त्यांची बदली होणं आवश्यक आहे। अशा ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण महत्त्वाच्या आहेत, कारण आपण बघतो की सर्व लोक ही दिवसभर कामात असतात, अनेक जण रस्त्यावर असतात, त्यामुळे यांची मानसिक परिस्थिती अत्यंत महत्त्वाची असते आणि म्हणून शिवसेना ही पूर्णपणे यांच्या पाठीशी आहे। मला या डेपोतल्याही सर्व लोकांना सांगायचं आहे की आपण शिवसेनेच्या कर्मचारी संघटनेचे सदस्य व्हा। निश्चितपणे शिवसेना आपल्या पाठीशी राहील, आपल्या अधिकारासाठी, आपल्या हक्कासाठी आम्ही सदैव बांधलेलो आहोत। आपण अधिकाऱ्यांची भेट घेतली आहे, आपल्यातर्फे काय सूचना करण्यात आल्या? अधिकाऱ्यांना आम्ही सांगितलंय की आता इथे शिवसेनेची शाखा खुलली आहे, त्यामुळे कुठली दादागिरी चालणार नाही। या ठिकाणी असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांच्या पाठीमागे शिवसेना उभी आहे, माननीय एकनाथ शिंदे साहेब उभे आहेत, माननीय किरण पावसकर साहेब उभे आहेत आणि त्यामुळे इथून पुढे आजपर्यंत काय झालं मला माहीत नाही, पण यानंतर ह्या डेपोमध्ये किमान कुठलीही दादागिरी खपवून घेणार नाही। महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, हिंदुहृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे साहेब आणि शिवसेना पक्षाचे मुख्य नेते आदरणीय एकनाथभाई शिंदे साहेब आणि ST कामगार सेनेचे पूर्वजी सरनाईक यांच्या मार्गदर्शनाखाली आज नाशिक जिल्ह्यात 3री शाखेचं उद्घाटन आम्ही ST बस डेपोच्या सर्व्हिस जे वर्कशॉप आहे इथे उद्घाटन केलं। याचं उद्घाटन प्रसंगी आम्हाला याचे प्रमुख उद्घाटक म्हणून अजयदादा बोरस्ते आणि याचे पूर्णतः सहकार्य ज्यांनी आम्हाला केलं असे नितीन भाऊ, राजा भाऊ आणि मुन्नाभाई आणि सर्वच ST कामगार सेनेचे जे कोणी पदाधिकारी नवनियुक्त असतील यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देतो आणि यापुढे ST कामगार सेनेचं वाटचाल अशीच पुढे चालत राहू ही मी जरा शुभेच्छा देतो। थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। खुर्ची खाली पाय। शिवसेना प्रणित राष्ट्रीय कर्मचारी सेनेचं आज विभागीय कार्यशाळेमध्ये शाखेचं उद्घाटन झालं, नूतन फलकाचं अनावरण झालं। कारण सत्ताधारी पक्ष असल्यामुळे आणि परिवहन मंत्री सेनेचाच असल्यामुळे ST कर्मचाऱ्यांच्या संबंधित ज्या काही प्रश्न असतील ते मार्गी लावण्यासाठी आम्ही शिवसेना प्रणित राष्ट्रीय कर्मचारी पक्षाची शाखा या ठिकाणी उघडलेली आहे आणि त्या शाखेचं उद्घाटन माननीय अजयजी बोरस्ते जिल्हा प्रमुख यांच्या हस्ते केलेलं आहे। याआधी आम्ही पूर्ण जिल्ह्याचा दौरा केला, कर्मचाऱ्यांचे प्रश्न माहीत करून घेतले आणि तेच प्रश्न आम्ही आमच्या पक्षाचे परिवहन मंत्री माननीय नाईक साहेब, प्रदीपजी सरनाईक साहेब यांच्याकडे ते मांडून आणि ते सोडवण्याचा प्रयत्न राष्ट्रीय कर्मचारी सेनेच्या वतीने आम्ही करण्याचा प्रयत्न करू, किंबहुना ते सोडवले जातील आणि त्या प्रसंगी आम्हाला आमचे जिल्हा प्रमुख, त्याचप्रमाणे महानगर प्रमुख, आमचे युवा सेना प्रमुख यांचं मार्गदर्शन सहकार्य आम्हाला लाभणार आहेत आणि वेळोवेळी आम्ही त्यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय कर्मचारी सेनेचं कामकाज करत आहोत, यापुढे करणार, भविष्यातही जास्तीत जास्त सभासद
निर्माण करून ST कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाला न्याय देण्याचं काम आम्ही या माध्यमातून करणार आहोत. याचबरोबर आजचे बातमीपत्र संपले. पुन्हा भेटूयात नवीन बातमीपत्रासह. तोपर्यंत पाहत राहा BBS न्यूज. न्यायासाठीचा प्रवास सोपा आहे का? तुमच्या हक्कांची संपूर्ण माहिती आहे का? कायद्याचे गूढ उलगडणार, सत्य समजावून सांगणार तज्ञ वकील. महत्त्वाच्या कायद्यांपासून ते गुंतागुंतींच्या प्रकरणांपर्यंत स्पष्ट उत्तर, ठोस मार्गदर्शन. एक व्यासपीठ जिथे प्रत्येक प्रश्नाला मिळेल योग्य उत्तर. लवकरच येत आहे कायद्याचा नवा कट्टा, फक्त BBS न्यूज नेटवर्क 24 तासवर, जिथे प्रत्येक शब्दाला असतो न्यायाचा आधार. न्याय म्हणजे सत्य. नाशिक महापालिकेत महिला बाल कल्याण विभागात 14 कोटींचा घोटाळा. नाशिक महानगरपालिकेतील महिला बाल कल्याण विभागात तब्बल 14 कोटी रुपयांचा घोटाळा उघड झाल्याची माहिती समोर आली आहे. BBS न्यूजच्या हाती आलेल्या माहितीनुसार महिला सबलीकरण आणि स्वयंरोजगारासाठी केंद्र व राज्य सरकारने मंजूर केलेला निधी प्रत्यक्षात लाभार्थींना न पोहोचवता कागदपत्रीच वापरल्याचं उघड झाले आहे. महिलांच्या रोजगारासाठी 21 प्रकाराचं प्रशिक्षण देण्याची योजना होती, मात्र प्रशिक्षण फक्त कागदोपत्री दिले गेले. सॉफ्टजील टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड पुणे आणि JINGI डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड हरियाणा या 2 कंपन्यांना प्रशिक्षणाचा ठेका देण्यात आला होता. तथापि या कंपन्यांनी नाशिकमध्ये प्रत्यक्षात काम केले का, कार्यालय अस्तित्वात होते का, प्रशिक्षण दिले का, हे प्रश्न आता उपस्थित झाले आहेत. विशेष म्हणजे महिलांना प्रशिक्षण मिळाले नसतानाही कंपन्यांना 14 कोटी रुपये अदा करण्यात आले. सिडको, सातपूर, नाशिक रोड, नाशिक पश्चिम, नाशिक पूर्व अशा 6 विभागांमध्ये प्रशिक्षण केंद्र उभारली असल्याचा दावा आहे. 6550 महिलांना रोजगार आणि प्रशिक्षण देण्यात आले असं कागदोपत्री नमूद आहे. मात्र प्रत्यक्ष प्रशिक्षणाचा कालावधी, उपस्थित महिलांची संख्या याचा कोणताही ठोस पुरावा उपलब्ध नाही. नियमानुसार 3 महिन्यांच्या प्रशिक्षणानंतर 15 ते 21 दिवसात ऑडिट अहवाल जमा झाल्यानंतर पैसे अदा करणे आवश्यक होते. मात्र माजी आयुक्त DB करंजकर यांनी प्रशिक्षण पूर्ण होण्याआधी 14 कोटी रुपयांचे बिल मंजूर करून दिले. ही बाब संशयास्पद ठरत आहे. या प्रकरणावर राजकीय आणि सामाजिक संघटनांनी महापालिकेकडे कारवाईची मागणी केली आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एकतावादीचे आदेश पगारे आणि प्रहार संघटनेचे जिल्हा अध्यक्ष अनिल भडांगे यांनी महापालिकेकडे वारंवार पाठपुरावा केला, मात्र महापालिकेने कोणताही ठोस भूमिका घेतली नाही. महापालिकेच्या विद्यमान आयुक्त मनीषा खत्री यांच्याकडून अद्याप चौकशी किंवा कारवाई करण्यात आलेली नाही अशी तक्रार संघटनांनी केली आहे. आता आयुक्त खत्री यांची पुढील भूमिका काय असेल याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे. BBS न्यूज साठी भरत गोसावी, नाशिक. महिला बाल कल्याण विभाग नाशिक महानगरपालिका नाशिक महिला सबलीकरण स्वयंरोजगार उपलब्ध करून देण्यासाठी महानगरपालिकेने 21 कोर्स 2024 ते 25 या कालावधीमध्ये करण्यात आले होते. 21 कोर्सचं विशेष असं आहे की 550 महिलांना ते प्रशिक्षण देण्यात आलं होतं. तर त्यासाठी महानगरपालिकेने 6550 महिलांचं नाव नोंदणी करून घेतली. त्या महिलांना कोर्स दिले असं दाखवण्यात आलं. त्या महिलांना कोर्स कुठल्या विभागामार्फत देण्यात आले तर ते महाराष्ट्राचं एक टेंडर आहे आणि परराज्यातलं एक टेंडर आहे. अशा 2 ठेकेदारांना ते टेंडर देण्यात आलं होतं. तर महिलांना जो कोर्स त्या ठेकेदारामार्फत करायचे होते तर त्या ठेकेदारांनी 6 विभागामार्फत 6 विभागात कोणाच्या मार्फत किती सेंटर उभे केले, किती जणांना प्रशिक्षण दिले, असं टोटल 6550 महिलांना प्रशिक्षण दिल्याचं त्यांनी दाखवलं. आणि हा कोर्स 2 महिन्यातच पूर्ण करून झाला आणि याचे 14 कोटी रुपये बिल वर्ग करण्यात आले. त्यावेळेला तत्कालीन आयुक्त करंजकर साहेब होते. त्यांनी ते बिल 2 महिन्याच्या आतच वर्ग करून दिले आणि संबंधित जो ठेकेदार आहे, जी कंपनी आहे, त्यांना ते बिल वर हस्तांतरित करण्यात आले.
पण माझं मत असं आहे, मला असं बोलायचं आहे की त्या महिलांना जो कोर्स दिला तर तो कोर्स करण्याचा कालावधी किती होता आणि 2 महिन्याच्या आत महानगरपालिकेने कुठल्या बेसवरती तो कोर्स पूर्ण करून घेतला आणि त्या ठेकेदाराला त्या पेमेंट देण्याची घाई आयुक्तांना ही का बरं झाली? तर माझं सर्वात महत्वाचा प्रश्न असा आहे, त्या विभागामध्ये जे उपायुक्त आहेत नितीन नेर म्हणून, यांनी त्या कोर्स घेण्याची घाई आणि संपवायची घाई कशी केली याचं त्यांनी स्पष्टीकरण द्यावं. हे स्पष्टीकरण मागण्यासाठी काही तक्रार केल्या होत्या. आयुक्त खत्री मॅडम आता आलेले आहेत, त्यांच्याकडे तक्रार केलं. एक महिला सक्षम आयुक्त आहे, त्यांची कामाची पद्धत बघितली होती किंवा ते एकदम चांगल्या प्रकारे काम करतात म्हणून त्यांच्याकडे 27 दिवस झाले तक्रार देऊन, त्याच्यामध्ये आजपर्यंत कुठल्याही प्रकारची कारवाई झालेली नाही. तर मला असं बोलायचं आहे की ज्या नेर साहेब आहेत, नेर साहेब याच्यावरती खुलासा द्यावा. जी तक्रार केलेली ती तक्रारदारांनी, ती महानगरपालिकेचे जे आयुक्त आहे त्यांनी ते तक्रारीचं निवारण केलं पाहिजे किंवा हा निधी आम्ही ह्या ठेकेदाराला कुठल्या बेसवर दिला, त्याचे टर्म्स आणि कंडिशन असतात. जर कोर्स जर एखादा पूर्ण झाला तर त्याची माहिती मागवली जाते. माहिती मागवल्याच्या नंतर हा कोर्स इतक्या कालावधीमध्ये पूर्ण झाला, त्याचं स्टेप बाय स्टेप पेमेंट केलं जातं. तर महानगरपालिकेकडनं तत्कालीन जे आयुक्त होते त्यांनी अतिशय घाई करून या ठेकेदाराला त्याचं पेमेंट केलं, कुठल्याही प्रकारची शहानिशा न करता. म्हणून आमची मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एकतावादीच्या वतीने अशी आहे का याचं उत्तर त्या ठिकाणी त्या विभागाचे जे उपायुक्त आहे नितीन नेर यांनी त्याचं उत्तर द्यावं. 27 दिवस उलटून देखील आजपर्यंत महापालिकेने कुठले उत्तर दिलेले नाही. तर आता 2 दिवसामध्ये जर त्यांनी उत्तर नाही दिलं तर महानगरपालिकेमध्ये आम्ही रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं त्या नेर साहेबांना कॅबिनच्या बाहेर येऊन देणार नाही. आम्ही आंदोलन करू की आम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर त्यांनी दिलं पाहिजे. काय झालं आणि कुठं निधी वर्ग झालेला आहे आणि किती महिलांना प्रशिक्षण दिलेले, याच्यामध्ये अनेक महिलांनी आमच्याकडे तक्रार केलेली आहे. स्लम एरियामध्ये ज्या वेळेला आम्ही जातो अनेक प्रकारच्या महिलांनी तक्रार दिलेली का कुठल्याही प्रकारचं असं प्रशिक्षण झालेलं नाहीये. महानगरपालिकेने आम्हाला आमचे नावं लिहून घेतलेले पण आम्हाला कुठल्याही प्रकारचं प्रशिक्षण दिलेलं नाही, कुठल्याही प्रकारचं किट देण्यात आलेलं नाहीये. तर याचं उत्तर महापालिकेने लवकरात लवकर द्यावं, नाही तर याच्यावरती आम्ही तीव्र स्वरूपाचं असं आंदोलन करू. नमस्कार नाशिककर, आज आपण आहोत ललित रुंठा ग्रुप यांच्या रुंठा फ्लोरेन्झा या प्रोजेक्टला. तर हा प्रोजेक्ट आहे प्रीमियम लोकेशनला म्हणजेच गोविंद नगर जवळ. या प्रोजेक्ट मध्ये आपण 20हून अशा लक्झरियस अम्युनिटीज दिलेल्या आहेत, जसे की वॉकिंग ट्रॅक, मल्टीपर्पज हॉल आणि यासारख्या भरपूर अशा युनिक अम्युनिटीज. चला तर मग बघूया आपण आपलं सॅम्पल फ्लॅट. न्याय म्हणजे सत्याचा विजय, पण सत्य शोधायचं कसं? न्यायासाठीचा प्रवास सोपा आहे का? तुमच्या हक्कांची संपूर्ण माहिती आहे का? कायद्याचे गूढ उलगडणार, सत्य समजावून सांगणार तज्ञ वकील. महत्त्वाच्या कायद्यांपासून ते गुंतागुंतींच्या प्रकरणांपर्यंत स्पष्ट